शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पीक विम्याबद्दल सर्वात मोठी अपडेट. आज झालेल्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी यांची मोठी घोषणा. तर काय मित्रांनो, कोणती घोषणा ही नितीन गडकरींनी केली आता ही संक्षिप्तमध्ये आपण बघूया. नितीन गडकरी काय म्हणाले? अवकाळी पाऊस आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा ऐवळी पडलेला पावसाचा खंड, त्यामुळे शेतकरी रडकुडीस आला होता. पुढे नितीन गडकरी असे सुद्धा म्हटले की सरकार कोणाचे का असेना, पण शेतकऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे असे मी मानतो. आता आपण बघतो की दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घ्यायचे ठरवले आहे. आता शेतकऱ्यांना पीक विमा कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी घोषणा झाली आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तर मित्रांनो, कर्जमाफी कशी होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर मित्रांनो, नितीन गडकरी यांच्या तोंडून त्याचप्रमाणे नितीन गडकरी पुढे काय म्हटले? शेतकऱ्याच्या मालाला हमीभावसुद्धा मिळालाच पाहिजे. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि मी शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालाला भाव दिला पाहिजे असं मानतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये तर अतिशय लक्ष घालून आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती ही दिवसेंदिवस अतिशय वाढत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे आणि आपल्याला माहिती आहे की या दुष्काळामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शेतकऱ्यांचे आधीच आपण बघतो की सातबाऱ्यावर हा कर्जाचा बोजा लागलेला आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही बँकसुद्धा कर्ज देत नाही. त्यामुळे हे सरकार आता मोदी सरकार असल्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत असे सुद्धा नितीन गडकरी यांनी सांगितले. परंतु कर्जमाफीचा फायदा हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना होणार आणि सरसकट ही कर्जमाफी होणार का? तर त्यांनी बोलताना पुढे असे सांगितले की या कर्जमाफीमध्ये अल्पभूधारक म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कमी जमीन आहे किंवा जे शेतकरी अतिशय हातावरचे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना सर्वप्रथम आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये ही कर्जमाफी करणार आहोत, ती पण 5 लाखापर्यंत. त्यानंतरची कर्जमाफी आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये करणार, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे जमीन भक्कम आहे व त्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज बी वाढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना आम्ही टप्प्याटप्प्याने कर्जमाफी देणार आहोत. परंतु शेतकऱ्यांना यासाठी काही निकषसुद्धा लावण्यात आलेले आहे. ते निकष काय तर मित्रांनो आता आपण बघू. त्यांनी असे सांगितले की यापूर्वीसुद्धा कर्जमाफ्या झाल्या, परंतु ह्या कर्जमाफ्यांमध्ये फायदा हा राजकारणी लोकांनीच करून घेतला. तो कसा? तर त्यांच्या ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये खोट्या शेतकऱ्यांचे नाव दाखवून ते स्वतः कर्ज काढून घेतात व ते कर्जाचे पैसे नंतर कर्जमाफी झाले की ह्या बँकांना होतो आणि ज्या बँका तोट्यात गेल्या त्या बँका पुन्हा एकदा स्थिर परिस्थितीमध्ये येतात. यामध्ये त्या ज्या नेत्यांच्या बँक असतात त्यांना ह्या बँकांचा फायदा होतो आणि ज्या मोठ्या लोकांच्या बँक आहे त्यांना ज्या बँकामध्ये कर्जमाफीमध्ये फायदा होतो आणि जे अगदी गरीब आणि लाचार शेतकरी आहे त्यांना कधीच या कर्जमाफीमध्ये फायदा होत नाही. तर मोठाले लोकच या कर्जमाफीचा फायदा घेतात. म्हणून आम्ही आता येणाऱ्या कर्जमाफीमध्ये काही निकष व अटी लावलेल्या आहे. ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे आणि ज्या शेतकऱ्यांमध्ये ॲक्च्युअल बँक आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडून आम्ही थंब आणि KYC करायला लावणार आहेत आणि अशाच शेतकऱ्यांना आम्ही आता कर्जमाफी देणार आहे. परंतु जे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिले आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्या शेतकऱ्यांसाठी काय? तर त्यांनी पुढे बोलताना असं सांगितलं की नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता आम्ही 50,000 रुपये अनुदान, प्रोत्साहन अनुदान हे देणार आहोत. आणि जे शेतकरी नियमित कर्ज भरतात आणि जे समजा आता नवीन कर्ज भरले आणि ते शेतकरी आता या स्कीममध्ये बसू शकत नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही नवीन स्कीम ह्या घेऊन येणार आहोत. आणि मित्रांनो, त्यांना पुढे पत्रकारांनी हा क्वेश्चन विचारला की जर आता जे अवकाळी पाऊस पडला तर त्या शेतकऱ्यांसाठी काय? तर त्यांनी सांगितले की अवकाळी अनुदान हे आम्ही लवकरात लवकर वाटप करणार आहोत. कारण आम्ही तशी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णयसुद्धा घेतला आहे आणि तो वाटप हा लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये DBTद्वारे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम आम्ही जमा करणार आहोत. त्याचप्रमाणे आता आपण बघू शकतो की पावसाचा 21 दिवस खंड पडला होता आणि त्यामुळे अजूनसुद्धा अग्रिमची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. तर त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आता खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम संपूर्ण देशात आणि विशेष करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा होणार आहे असे सुद्धा नितीन गडकरींनी कार्यक्रमामध्ये सांगितले. तर मित्रांनो, ही होती माहिती. जर माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी समोरचा बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.